की अशा धाटणीचे सिनेमे सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि कायम प्रत्येक वेळी आपलं ते कर्तव्य आहे की त्यांच्या प्रती आपण आपली एक कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि लवकरच आपण ट्रेलर लॉन्च करू। पण तत्पूर्वी ही जी संकल्पना आहे की या विषयावर, या महान आत्म्यांवर, या महान व्यक्तिमत्वांवरती एक चांगला सिनेमा आला पाहिजे, ती संकल्पना ज्यांना सुचली ते म्हणजेच राहुल तायडे यांना मी विनंती करेल की त्यांना ही संकल्पना सुचली कशी, त्याविषयी त्यांचा प्रवास आणि सिनेमापर्यंत म्हणजे आजचा दिवस येऊन इथे उगवलेला आहे, आजचा दिवस शिकलाय त्यांच्यासाठी समोर येऊन, तर हा सगळा प्रवास त्यांनी आमच्या समोर सांगावा अशी मी त्यांना विनंती करते। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राहुल तायडे यांचं। नमस्कार राहुलजी, आम्हाला ऐकायला आवडेल की या संकल्पनेवरती सिनेमा झाला पाहिजे असं तुम्हाला कधी वाटतं किंवा हे सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं जे आपल्यातलंच आहे ते? नमस्कार। क्रांती रत्न महात्मा ज्योतिबा फुले यावर सिनेमा बनवण्याची जी संकल्पना आहे, आम्ही काही मित्र होतो आपल्यामध्ये, आमचे मित्र डायरेक्टर निलेश जळमकर सर यांचा नुकताच महानायक सिनेमा झाला होता। त्यावेळी आम्ही बसून ठरवलं की आपण काही बनवूया पिक्चर, तर आम्ही काही मित्रांनी मिळून एक सिनेमा करावा असं ठरवलं। तर काय करावं ही चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज जे चळवळीचे एक विचारवंत आहेत त्यावर काही बनवावं हे विचार झाला आणि त्यानुसार आम्ही 5-6 मित्रांनी काही निधी जमा करून एक सिनेमा बनवायचं ठरवलं। आणि त्यामध्ये आमचे बनसोड साहेब त्यावेळेस होते, राहुल वानखेडे जे आहेत, वैशाख भाऊराव जे आहेत, माझा भाऊ प्रवीण तायडे, आम्ही असं सुरू केलं। 16-17 मध्ये सुरू झाला हा प्रवास, पण त्यावेळेस आम्ही जे सुरू केलं होतं तो आमचा बजेट त्यावेळेस कोलमडला आणि आम्ही ते काही पूर्ण करू शकलो नाही। आणि त्यावेळेस ठरवलं की बाबासाहेबांवर बनवायच्या ऐवजी आपण महात्मा फुलेंवर सिनेमा बनवूया, कारण महात्मा ज्योतिबा फुले फार मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या जीवनावर या काळात काहीच नव्हतं झालं आणि मोठे सिनेमे मोठ्या व्यक्तिमत्वावर होतात, पण महात्मा फुलेंवर कोणताही सिनेमा झाला नसल्यामुळे आम्ही विचार केला की महात्मा फुलेंवर सिनेमा बनवू आणि त्यानुसार आम्ही काम सुरू केलं। आणि काम सुरू केल्यानंतर सिनेमा सुरू झाला आणि सिनेमा सुरू झाल्यामुळे निधीमुळे तो बंद पडला। त्यावेळेस संदीप सर, कुलकर्णी सर, विकास सर, राजेश देशपांडे मॅडम सगळे खूप सहकार्य केले यामध्ये। आणि मित्रांनो, जेव्हा हा सिनेमा बंद पडला होता त्यावेळेस धावून आले आप्पासाहेब बोराडे साहेब, पुण्याचे आहेत, त्यांनी सुरू केला हा सिनेमा। नंतर याची शूटिंग झाली, आमचे जे पट्टेबहादूर साहेब त्यांनी हा सिनेमा शूटिंग याचं पूर्ण झालं। शूटिंग पूर्ण झाल्यानंतर प्रश्न आला रिलीजचा की हा सिनेमाचा रिलीज कसा करावा, कारण प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाला पैसे लागतात। तर त्यावेळेस आमचे मित्र माननीय सुनील शेळके सर, जयश्री शेळके सर यांनी ठरवलं की सत्यशोध सिनेमा आपण रिलीज करू आणि सरांनी हा इंद्रधनुष उचलला आणि हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे। 5 जानेवारीला हा सिनेमा तयार होतोय, आपल्या समोर सर्वांसमोर येणार आहे। मित्रांनो, आपण सर्वांनी या सिनेमाला चांगलं सहकार्य करावं विनंती करतो। खऱ्या अर्थाने जसा महात्मा ज्योतिबा फुले यांनाही संघर्ष होता तसा हा सिनेमा बनवतानाही यांना संघर्षाला तोंड द्यावं लागलं, पण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तसं या सिनेमाच्या निमित्ताने मला वाटतं बरीच जण संघटित झाले आणि तुम्ही हा सिनेमा तयार केलात। आम्हीही एकत्र येऊन हा सिनेमा नक्की चित्रपटगृहात जाऊन बघू, कारण की या सिनेमातून आमच्यासाठी बरंच काही आम्हाला पाहायला मिळणार आहे, बरंच काही शिकायलाही मिळणार आहे। पण आता त्यांनी जसं बऱ्याच जणांचा उल्लेख केला तसंच या सिनेमाला संगीत देखील अतिशय सुंदर असं संगीत लाभलेलं आहे आणि आजच्या दिवशी त्यातलं एक गाणं देखील आपण पाहणार आहोत। सो फार वेळ न घेता आपण या सिनेमातलं एक अतिशय सुंदर असं गाणं आहे जे आता आपण पाहूयात, लाईट्स ऑफ प्लीज।
फुलांच्या मांडवाखाली पोर कोंबडी हल्लीत नाली. एक बाहुला एक बाहुली आज रंगली जशी फाटुगली. पाया फुलांच्या मांडवाखाली पोर कोंबडी हल्लीत नाली. एक बाहुला एक बाहुली आज रंगली जशी फाटुगली. लगीन घटिका समीप आली जीव बावरा झाला ग. नकळत वाई सखा जीवाचा जीवनात ह्या आला ग. लगीन घटिका समीप आली जीव बावरा झाला ग. नकळत बाई सखा जीवाचा जीवनात ह्या आला ग. आल्या सगळ्या साजिरा हासन खेळत बाई ग. सनई अन चौघड्या सवयी जावे लगीन बाई ग. सासरच्या अंबरण्यावरती आज पाऊले थरथरती. माहेराच्या आठवणींनी मनास आली ग. पापयातला गैबरवला जाऊ कशी कुणाला ग. नकळत बाई सखा जीवाचा जीवनात ह्या आला ग. मुबारक हो गोविंद जी, आपकी बहू चांद है चांद, रोशन करेगी इस घर को। लेकिन हमारा ज्योति भी कुछ कम नहीं है। हाँ वो तो है, लेकिन एक बात